हॅलो स्टुडंट्स, आज आपण एक्सरसाइज 1.1 मध्ये क्वेश्चन नंबर 3 बघणार आहोत. क्वेश्चन नंबर 3 मध्ये आहे a plus 2b plus 2ar is equal to 4 plus 6i. याच्यामध्ये आपल्याला a आणि b हे अननोन्स फाइंड आउट करायचे. तर इथे बघूया, रिअल आणि इमॅजिनरी पार्ट इथे इक्वेट करता येतील बाय इक्वॅलिटी ऑफ कॉम्प्लेक्स नंबर्स. जर दोन कॉम्प्लेक्स नंबर इक्वल असतील तर त्याचे करस्पॉन्डिंग रिअल पार्ट आपण इक्वेट करू शकतो. त्याचप्रमाणे इमॅजिनरी पार्ट आपण इक्वेट करू शकतो. सो इथे लिहायचे इक्वेटिंग रिअल अँड इमॅजिनरी पार्ट्स. We get a plus 2b is equal to 4. Call this as equation 1. And 2a is equal to 6. So a is equal to 3. Now put this value of a in equation 1. Put a is equal to 3 in equation 1. काय मिळेल? 3 plus 2b is equal to 4. 2b is equal to 4 minus 3, that is equal to 1. So b is equal to किती मिळेल? 1 by 2. Hence a is equal to 3 and b is equal to 1 by 2 are the required values. अशाच पद्धतीने आपण नेक्स्ट एक्झाम्पल बघू. सेकंड एक्झाम्पल, a plus b plus इथे a minus b आहे plus a plus b r is equal to a plus 5r. पुन्हा इक्वेटिंग रिअल and imaginary parts on both sides, we get a minus b is equal to a. याच्यावर आपण व्हॅल्यू काढू शकतो. That implies minus b is equal to 0. a पॉझिटिव्ह, दोन्हीकडे पॉझिटिव्ह आहे. हा प्लस a RHS ला गेला की मायनस a प्लस a मायनस a 0. सो मायनस b इज इक्वल टू 0, b इज इक्वल टू 0. b ची व्हॅल्यू मिळाली तर 0. अँड a प्लस b इज इक्वल टू किती मिळतो? 5. इथे b इज इक्वल टू किती आहे? 0. सिन्स b इज इक्वल टू 0, a प्लस 0 इज इक्वल टू 5. सो a इज इक्वल टू 5. Hence, b is equal to 0 and a is equal to 5 are the required values. आता आपण नेक्स्ट एक्झाम्पल बघूया. थर्ड एक्झाम्पल मध्ये डायरेक्टली रिअल आणि इमॅजिनरी पार्ट्स इक्वेट करता येणार नाही, कारण इथे प्रोडक्ट आहे. काय आहे बघा. थर्ड एक्झाम्पल, a plus b 2 plus i is equal to b plus 1 plus 10 plus 2ar. आता याच्यामध्ये इथे सिम्प्लिफिकेशनची गरज आहे. 2a plus ar plus 2b plus br is equal to b plus 1 plus 10 plus 2ar. इथे रिअल पार्ट्स जे आहेत ते एकत्र करू. 2a plus 2b, the first bracket, plus a plus br is equal to b plus 1 plus 10 plus 2ar. Now equating real and imaginary parts on both sides. आता आपण रिअल आणि इमॅजिनरी पार्ट्स सेपरेट झाले, इक्वेट करू शकतो. हे झाले रिअल पार्ट आणि हे इमॅजिनरी पार्ट्स. तर लिहूया इक्वेटिंग रिअल and imaginary parts. We get 2a plus 2b is equal to b plus 1. Simplified form लिहूया. 2a हा b कडे निगेटिव्ह आहे, म्हणजेच 2b minus b plus b. 2a plus b is equal to 1. Call this as equation 1. Next, a plus b is equal to 10 plus 2a मिळतो. मग हा 2a LHS ला आला की a minus 2a काय मिळेल? minus a plus b is equal to 10.
कॉल दिस एज इक्वेशन 2. आता हे 1 आणि 2 सिम्प्लिफाय करायचे ए आणि बी अननोन्स मिळण्यासाठी. सो सबस्ट्रॅक्टिंग 1 and 2, सबस्ट्रॅक्ट इक्वेशन 1 and 2. 2a plus b is equal to 1 and minus a plus b is equal to 10. सबस्ट्रॅक्शन होईल, प्रत्येक चिन्ह बदलायचं इथं. 2a plus a म्हणजेच काय मिळेल 3a plus b minus b 0 is equal to 1 minus 10 that is minus 9. So 3a is equal to minus 9. So a is equal to minus 3. So a is equal to minus 3 सबस्टिट्यूट करायचं इक्वेशन 2 मध्ये म्हणजे आपल्याला b ची व्हॅल्यू मिळेल. तर पुट a is equal to minus 3 in equation 2. We get minus of minus 3 plus b is equal to 10. So 3 plus b is equal to 10. So b is equal to 10 minus 3. So b is equal to 7. These are the required values. A is equal to minus 3, b is equal to 7. आता आपण नेक्स्ट फोर्थ एक्झाम्पल कडे जाऊया. फोर्थ एक्झाम्पल आहे फोर्थ एग्जाम्पल ABI is equal to 3a minus b plus 12i. हे आपलं फोर्थ एक्झाम्पल आहे. आता रिअल आणि इमॅजिनरी पार्ट इक्वेट करता येईल. इथं रिअल पार्ट आहे का नाही तो 0 घ्यायचा. सो 0 प्लस ABI is equal to 3a minus b plus 12i. आता आपण लिहू शकतो इक्वेटिंग रिअल and imaginary parts. काय 3a minus b is equal to 0. याच्यावरून a किंवा b ची व्हॅल्यू काढता येईल. इथे b ची व्हॅल्यू काढूया. implies b is equal to 3a. so b is equal to 3a की व्हॅल्यू आपण इथे रिप्लेस करू शकतो दुसऱ्या इक्वेशन मध्ये. and इथे कॉल दिस एज इक्वेशन 1. AB is equal to काय मिळेल 12. AB is equal to 12. B ची व्हॅल्यू इथे आपल्याकडे आहे 3a. So a into 3a is equal to 12 since b is equal to 3. So 3a square is equal to 12. So a square is equal to 4. 3 4s of 12. So a is equal to किती मिळेल plus or minus 2. Put this value of a in equation 1. Put a is equal to plus or minus 2 in equation 1. We get b is equal to 3 into plus or minus 2. So b is equal to plus or minus 6. These are the required values. Hence a is equal to plus or minus 2. b is equal to plus or minus 6. आता आपण फिफ्थ एक्झाम्पल कडे जाऊ. फिफ्थ एक्झाम्पल बघा 1/a plus ib is equal to 3 minus 2i दिलेला आहे. तर आता इथं रिअल आणि इमॅजिनरी पार्ट्स आपल्याला इक्वेट डायरेक्टली करता येत नाहीत. तर सिम्प्लिफिकेशन करण्याची गरज आहे. अगोदर हा जो डिनॉमिनेटर आहे तो इथं मल्टिप्लिकेट घेऊया. 3 minus 2i into a plus ib which is equal to 3 ने मल्टिप्लाय केला तर काय 3a plus 3bi minus 2ai minus 2b i square. i square ची व्हॅल्यू किती आहे -1. सो 3a प्लस इथं i कॉमन घेऊ शकतो 3b minus 2a into r. I square is -1 so plus 2b since I square is equal to -1 the minus of minus plus 2b is equal to 3a plus 2b हा रियल पार्ट आहे प्लस 3b
-2a r. आता आपण रिअल आणि इमॅजिनरी पार्ट्स इक्वेट करू शकतो. इथे इमॅजिनरी पार्ट दिलेला नाही आहे म्हणजे तो काय घ्यायचा 0 घ्यायचा. याचा कोएफिशियंट 0 घ्यायचा. तर लिहूयात इक्वेटिंग रिअल अँड इमॅजिनरी पार्ट्स. इक्वेटिंग real and imaginary parts. We get 3a plus 2b is equal to 1. Call this as equation 1. 3b minus 2a. किंवा याला आपल्याला काय लिहिता येईल 3b minus 2a is equal to तर काय imaginary part c. म्हणजेच 3b is equal to 2a. इथे b इन टर्म्स ऑफ a लिहितोय. b किती येईल 2a अपॉन 3. आता ही b ची व्हॅल्यू आपण इक्वेशन 1 मध्ये रिप्लेस करूयात. सो इक्वेशन 1 becomes 3a plus 2 b is 2a upon 3 is equal to 1. Cross multiplication 3 into 3 9a 2 into 2 4a upon 3 is equal to 1. 9 plus 4 किती मिळेल 13a upon 3 is equal to 1. That implies a is equal to 3 by 13. Denominator is 3, 1 ला multiply होईल. That is 3. 13 denominator 3 by 13. Now put this value of a in this equation, equation 2. So put a is equal to 3 by 13 in equation 2. We get b is equal to 2 by 3 into 3 by 13. 3 cancels. So b is equal to 2 by 13. Hence a is equal to 3 by 13 and b is equal to 2 by 13 are the required values. Okay. तर आता इथे आपण लास्ट एक्झाम्पल बघूया. 6th एक्झाम्पल. a plus ib into 1 plus r is equal to 2 plus r. आता इथे पुन्हा सिम्प्लिफिकेशन करावं लागेल. a ने या ब्रॅकेटला मल्टिप्लाय करायचं प्लस ib ने मल्टिप्लाय करायचं. काय मिळेल a plus ai plus br plus bi square is equal to 2 plus i. a plus bi minus b is equal to 2 plus i. तर i square आहे तो -1 रिप्लेस करेल. आता काय सो a minus b रियल पार्ट हा माइनस b आणि a एकत्र केले प्लस a plus b is equal to 2 plus i. आता आपण रियल आणि इमॅजिनरी पार्ट्स इक्वेट करू. इक्वेटिंग रियल अँड इमॅजिनरी पार्ट्स. Equating real and imaginary parts. We get a minus b is equal to 2. Call this as equation 1. A plus b is equal to 1. Call this as 2. Now add 1 and 2. Adding equation 1 and 2. We get a plus b is equal to 2. a minus b is equal to 2 and a plus b is equal to 1. दोन्ही ऐड केले तर काय मिळेल 2a is equal to 3. So a is equal to किती मिळेल 3 by 2. Put this value of a in any one of these equation. Equation 2 मध्ये रिप्लेस करूया. Put a is equal to 3 by 2 in equation 2. We get 3 by 2 plus b is equal to 1 implies b is equal to 1 minus 3 by 2. That is 2 minus 3 upon 2 minus minus 1 by 2. So b is equal to minus 1 half. Hence a is equal to 3 by 2 and b is equal to minus 1 by 2 are the required values.
अशा पद्धतीने हा क्वेश्चन नंबर 3 इथं कंप्लीट झालेला आहे. नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण क्वेश्चन नंबर 4 घेऊया. थँक्यू.